आणि म्हणून जरी स्वातंत्र्य मिळालं तरीही जर हिंदू समाज मजबूत नसेल, जो या देशाचा आत्मा आहे, आत्मा नसेल, देश कसा राहणार आहे? कान खोल के सुन ले. आणि हा आत्मा जर मजबूत नसेल तर हा देश पारतंत्र्यातच जाईल. आणि म्हणून एकीकडे हिंदू समाजाला एकत्रित करण्याचं काम स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं, पण दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देखील म्हणतात की अनेकांना माझी जहाजातनं मार्सेलिसच्या बंदराच्या ठिकाणी मारलेली उडी लक्षात आहे, पण त्या उडी करता मला लक्षात ठेवू नका. मला लक्षात ठेवायचं असेल तर जाती व्यवस्थेच्या विरुद्ध दिलेला लढा, जाती उच्छेदक निबंध, या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाकरता केलेले प्रयत्न आणि हिंदू समाजाला एकत्रित करण्याकरता केलेले प्रयत्न, याकरता मला लोकांनी लक्षात ठेवावं, हे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि आपण बघा, हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी जात मानली? जाती व्यवस्थेच्या विरुद्ध जो लढा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लढला, राजकारणामध्ये जात एक शस्त्र असतं, तू समजा. पण एकमेव या देशातले नेते बाळासाहेब ठाकरे होते की ज्यांनी या शस्त्राचा वापरच केला नाही. बात तो सही है.